नमस्कार, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा उपमा। तर तो कसा बनवायचा, त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। तर सुरुवातीला आपल्याला 1 चमचा तूप कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। तुपाच्या ऐवजी आपण तेलाचा सुद्धा वापर करू शकतो। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। रवा हा नॉर्मल आहे, जो आपण घरात नेहमी वापरतो तोच। आता आपल्याला अगदी मंद आचेवर याला छान असा भाजून घ्यायचा आहे। तर आजची जी आपली रेसिपी आहे ती साधी, सरळ आणि सोपी आहे, त्याचबरोबर झटपट बनणारी आहे। सकाळी आपण पटकन ही रेसिपी बनवून सगळ्यांना खाऊ घालू शकतो। तर तुम्ही पण बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंट मध्ये नक्की कळवा। तर इथे रवा मंद आचेवर छान असा भाजून तयार झालेला आहे। अगदी 4 ते 5 मिनिटातच हा रवा छान असा भाजला जातो। आता याचा मस्त असा सुगंध येतोय। आता आपण याला काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तर आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। यामध्ये आपण थोडं जिरं टाकून घेऊ। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला यामध्ये टाकायचे। 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं हेही आपल्याला तेलात छान असे परतवून घ्यायचे आहेत। आता इथे मिरची कढीपत्ता छान असा झालेला आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकू। इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आणि सुरुवातीला आपण जो रवा तुपावर भाजून घेतला ना, तशाच प्रकारे भाजून घ्या, म्हणजे जो आपला उपमा आहे तो छान असा मोकळा मोकळा तयार होतो, अगदी बाहेर मिळतो तसाच। तर आजची रेसिपी आपली खूप मस्त आहे, शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता इथे टोमॅटो पण छान असा झालेला आहे। यात आपण हळद आणि मीठ टाकून घेऊ। अगदी थोडी आपल्याला हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ। आता यातच आपल्याला थोडे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। हे आवडीनुसार आहे, आपल्याला जर का टाकायचे असतील तर टाका, अदरवाइज स्किप केले तरी चालतील। आता हे छान आपण परतवून घेऊ। आता हे छान असं परतवून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर 1 वाटी रव्याला आपल्याला 1.5 ग्लास पाणी इथे लागतं। सुरुवातीला मी 1 ग्लास टाकून घेतलेला आहे आणि नंतर अर्धा ग्लास। आता यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि छान एक उकळी काढू। तर इथे छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता लगेचच आपल्याला यामध्ये जो रवा आपण छान असा तुपावर भाजून घेतलेला होता तो टाकायचा आहे। आता छान आपण रवा यामध्ये मिक्स करून घेऊ। आणि रवा टाकताना आपल्याला फ्लेम हा स्लो ठेवायचा आहे आणि रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। फ्लेम जर का स्लो ठेवली नाही तर रव्याच्या गुठळ्या तयार होतील। आता यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि अगदी थोड्या वेळासाठी याला शिजवून घेऊ। तर इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। तर इथे आपला उपमा छान असा तयार झालेला आहे। आता यावर आपण मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीरमुळे उपमा हा खूप छान लागतो। जेवढी आपल्याला वापरायची असेल जास्तीत जास्त तेवढी आपण वापरू शकतो। तर इथे आपला मस्त असा झटपट तयार होणारा उपमा हा तयार झालेला आहे। मी आपल्याला याला सर्व करून दाखवते। तर इथे आपला मस्त असा उपमा हा तयार झालेला आहे। अगदी छान तयार होतो हा, टेस्टला तर खूपच मस्त लागतो। तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंट मध्ये कळवा। चला तर मग आपण भेटूया असेच एका छानशा रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि जाता जाता सबस्क्राइब करायला विसरू नका। टेक केअर, बाय बाय।